5 चिनी भाऊ. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. चीनमध्ये 5 भाऊ राहत होते. त्यांच्यात एक खास गोष्ट होती. ती म्हणजे ते सर्वजण दिसायला अगदी सारखे होते. ते सर्वजण आणि त्यांची आई असे समुद्रकाठी एका छोट्या घरात राहत होते. पहिला चिनी भाऊ समुद्राचं पाणी पिऊ शकत असे. दुसऱ्या भावाची मानच लोखंडाची बनलेली होती. तिसरा भाऊ त्याचे पाय लांब लांब ताणू शकत असे. चौथ्या भावावर आगीचा काही परिणाम होत नसे आणि 5वा भाऊ त्याचा श्वास कितीतरी वेळ रोखून धरत असे. दररोज सकाळी त्यातला पहिला चिनी भाऊ मासे पकडायला समुद्रावर जात असे. हवा कशीही असली, वादळी वाऱ्याची असली तरी तो नेहमी सुंदर आणि खूप दुर्मिळ मासे पकडून आणत असे आणि गावच्या बाजारात मोठ्या किंमतीला विकत असे. एके दिवशी तो असाच बाजारातून परत येत होता. तेव्हा त्याला एका छोट्या मुलानं विचारलं की, तुम्ही मला तुमच्याबरोबर मासे पकडायला घेऊन जाल का? पहिल्या चिनी भावानं लगेच उत्तर दिलं, छे छे, हे काही शक्य नाही. पण त्या छोट्या मुलानं फार हट्ट केला आणि त्या चिनी भावाच्या फार मागे लागला. त्यानं शेवटी त्याला त्याच्याबरोबर मासे पकडायला नेण्याचं मान्य केलं आणि तो त्या छोट्या मुलाला म्हणाला, एका अटीवर मी तुला नेईन मासे पकडायला. तिथे माझं सगळं तुला ऐकावं लागेल. छोटा मुलगा म्हणाला, हो हो जरूर. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला चिनी भाऊ आणि छोटा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर गेले. तिथे गेल्यावर पहिला चिनी भाऊ छोट्या मुलाला म्हणाला, लक्षात आहे ना, मी जे सांगीन ते ऐकणार आहेस ना? मी तुला खूण केल्याबरोबर तू परत ये. हो हो नक्की, असं म्हणून छोट्या मुलानं मान डोलावली. त्यानंतर पहिल्या चिनी भावानं समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकलं. पाणी संपून गेल्यामुळे समुद्रातले सगळे मासे समुद्राच्या तळाशी असलेल्या वाळूत अडकून बसले आणि तडफडायला लागले आणि समुद्रातला खजिना स्पष्ट दिसायला लागला. इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी बघून तो मुलगा अगदी खुश झाला आणि इकडे तिकडे पळायला लागला आणि छान छान शंख, शिंपले आणि इतर छान गोष्टी खिशात भरायला लागला. तेवढ्या वेळात चिनी भावानं समुद्रकाठी काही मासे पकडले. त्यानं इतका वेळ तोंडात समुद्राचं सगळं पाणी धरून ठेवलं होतं. पण आता मात्र तो फार थकला. इतक्या मोठ्या समुद्राचं सगळं पाणी तोंडात धरून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून त्याने छोट्या मुलाला हातानेच परत येण्याची खूण केली. छोट्या मुलानं ते पाहिलं तरी सुद्धा तो काही समुद्राच्या बाहेर आला नाही. म्हणून मग चिनी भावानं जोरात हातपाय हलवून त्या छोट्या मुलाचं लक्ष वेधण्याचा आणि त्याला किनाऱ्यावर बोलावण्याचा प्रयत्न केला. पण मुलानं काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तो आणखीनच आता पळायला लागला. आता मात्र चिनी भावाची शक्ती संपली आणि तोंडात समुद्र उसळत असल्यासारखं त्याला वाटायला लागलं. परत एकदा त्यानं मुलाला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. पण मुलानं त्याला वेडावून दाखवलं आणि आणखीन जोरात पळायला लागला. पहिल्या चिनी भावानं समुद्र तोंडात धरून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेवटी त्याचं तोंड दुखून फाटतं की काय असं वाटायला लागलं आणि शेवटी त्याच्या तोंडातून समुद्राचं सगळं पाणी अखेर बाहेर पडलं आणि तो वाळलेला समुद्र परत पाण्याने काठोकाठ भरून गेला आणि तो मुलगा त्या पाण्यात बुडून गेला. जेव्हा पहिला चिनी भाऊ छोट्या मुलाला न घेता एकटाच गावात परत आला, तेव्हा त्याला पकडून तुरुंगात ठेवलं आणि त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. ज्या दिवशी त्या पहिल्या चिनी भावाला शिक्षा होणार होती, तेव्हा त्याने न्यायाधीशानं विनंती केली की कृपा करून मला माझ्या आईला शेवटचं भेटून तिचा निरोप घेण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायाधीश म्हणाले, अशी शेवटची इच्छा सांगणं हा प्रत्येक अपराधी माणसाचा हक्क आहे आणि त्याने चिनी माणसाला आईला शेवटचं भेटण्याची परवानगी दिली. भेटण्याची परवानगी मिळाल्यावर पहिला चिनी भाऊ घरी आला आणि परत जाताना मात्र त्याचा दुसरा भाऊ तुरुंगात गेला. चिनी भावाचा शिरच्छेद करताना बघण्यासाठी गावातले सगळे लोक चौकात जमले. शिपायाने तलवारीनं दुसऱ्या भावाच्या मानेवर जोराचा वार केला.
पण हा दुसरा चिनी भाऊ हसत हसत उठून उभा राहिला, जसं काही त्याला काहीच झालं नाही. या दुसऱ्या चिनी भावाची मानच लोखंडाची बनलेली असल्यामुळे कोणीच कापू शकत नव्हतं. त्याला अशा प्रकारे जिवंत बघून लोकांना फार राग आला आणि त्या सर्वांनी त्याला समुद्रात बुडवण्याची शिक्षा देण्याचे ठरवले. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या चिनी भावानं न्यायाधीशांना विनंती केली की आपण मला माझ्या आईला शेवटचा भेटून तिचा निरोप घेण्याची कृपया परवानगी द्या. त्यावर न्यायाधीश म्हणाले, जरूर, तो तुझा हक्कच आहे. परवानगी मिळताच दुसरा चिनी घरीच थांबला आणि त्याच्याऐवजी तिसरा चिनी भाऊ तुरुंगात गेला. सगळे भाऊ दिसायला एकदम सारखे असल्याने कोणाला काहीसुद्धा शंका आली नाही. तिसऱ्या भावाला एका होडीत बसवून समुद्राच्या मधोमध नेलं आणि मग त्याला नावेतून उचलून समुद्रात ढकलून दिलं. समुद्रात पडताच त्यानं आपली पायाची लांबी वाढवायला सुरुवात केली. लांब होता होता त्याचे पाय समुद्राच्या तळाला टेकले. त्याचा चेहरा समुद्राच्या वर आलेला बघून लोकांना आश्चर्य वाटत होतं आणि हा तिसरा चिनी भाऊ मात्र हसत होता, कारण आता त्याला कोणीच समुद्रात बुडवू शकलं नसतं. हे सगळं पाहून गावातले लोक फार रागावले आणि त्याने चिनी भावाला जाळून टाकण्याचं ठरवलं. ज्या दिवशी चिनी भावाला जाळून टाकायचं होतं त्या दिवशी तिसरा चिनी भाऊ न्यायाधीशाकडे गेला आणि त्यानं पण आईला शेवटचं भेटून तिचा निरोप घेऊन येण्याची परवानगी मागितली. जरूर, न्यायाधीशाने तिसऱ्या भावाला पण आईला भेटण्याची परवानगी दिली. तिसरा भाऊ घरी आला, पण त्याच्या जागी चौथा भाऊ परत गेला. चौथ्या भावाला एका मोठ्या लाकडी खांबाला बांधलं आणि त्या खांबाला आग लावून दिली. यावेळी पण हे बघायला सगळा गाव जमला होता. थोड्याच वेळात त्या खांबानं पेट घेतला आणि सगळीकडून मोठ्या मोठ्या ज्वाला उठायला लागल्या. त्याच वेळी चौथा चिनी भाऊ म्हणाला, इथे तर मला खूप मजा येत आहे. त्याचं ते बोलणे ऐकून गावातील लोक म्हणाले, अजून लाकडे आणा, आणि त्याने खूप मोठी आग पेटवली. आता तर मला अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. चौथा चिनी भाऊ म्हणाला, खरं म्हणजे या चौथ्या भावाला जळता येणं शक्य नव्हतं. गावातले सगळे लोक बघून अजूनच चिडले आणि त्याने त्याला भट्टीमध्ये घालून संपवण्याचं ठरवलं. त्याला भट्टीत टाकून गावातले लोक रात्रभर भट्टीच्या जवळ थांबून लक्ष ठेवून होते की आरोपी त्याची नजर चुकवून भट्टीतून पळून तर जात नाही ना. सकाळी जेव्हा त्याने भट्टीचं दार उघडलं तेव्हा चौथा चिनी भाऊ डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, रात्री काय छान झोप लागली होती. इतकी धग असलेल्या भट्टीतून सुद्धा चिनी भाऊ बाहेर आला यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता आणि सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. एवढ्यात न्यायाधीश पण तिथे पोचले आणि म्हणाले, तुला मारण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, पण आम्हाला ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे तू निरपराध असशील आणि तू गुन्हा केलेलाच नसशील. असे असू शकेल. गावातले सगळे लोक पण ओरडले. मग या चिनी भावाला सोडून दिलं आणि तो त्याच्या घरी परत आला. त्यानंतर ते 5 भाऊ आणि त्यांची आई सर्वजण मजेत राहू लागले.